तालुक्यातील विविध डोंगराळ आणि वनक्षेत्रांमध्ये लागलेल्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत असून अनेक ठिकाणी जंगले जळून खाक झाली आहेत. वाढते तापमान, कोरडे वातावरण आणि मानवी निष्काळजीपणामुळे दरवर्षी वणव्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वणव्यांमुळे वनक्षेत्रातील गवत, झुडपे आणि लहान वनस्पती पूर्णपणे नष्ट होत असल्याने वन्यजीवांबरोबरच शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. विशेषतः गुरांसाठी लागणारा नैसर्गिक चारा मोठ्या प्रमाणात जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांना गुरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. अनेक शेतकरी दूरदूरच्या भागात जाऊन गवत गोळा करत असून त्यासाठी अतिरिक्त खर्च आणि वेळही लागत आहे. परिणामी पशुपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वणवे रोखण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्कता बाळगण्याची तसेच नागरिकांनीही जंगल परिसरात आग न लावण्याचे प्रकार टाळून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाकण धामणीची वाडी, काशीराम तुकाराम गावडे राहणार धामणीची वाडी. बाबा हे बघा, जवळजवळ त्यांनी 4:45ला वणवा लावला. तो इकडं येईपर्यंत अर्धा तासाच वणवा इकडं ह्या भागात आला. आम्ही मंडळी घरी कोणी मुलं बाळ नव्हतीत. मी म्हातारी 3-4 माणसं आम्ही होतो. आमच्यानं काही करता आलं नाही, विझवता आलं नाही. आमचा नाईला झाला. मी फोन लावला. इथं एक पाण्याची लाईन होती, ती मग काय आटपणं, मग ते तेवढी लाईन बसवण्यासाठी पाईप कापला, मशीन चालू केली आणि पाणी सोडलं. तर तेवढा पाईपाचा जागा कसा तरी आम्ही बचावला मोठ्या मेहरबानीने. पोरंबाळा आलीत तेव्हा गावाच्या सभोवती 7 वाजता हा वणवा युजायला गेला आहे. गावाच्या सभोवती, बाकी वणवा चालूच होता. रात्री 2 वाजता इथं खाली डागाच्या पायथ्याला जाऊन शानं 3 वाडं बचवलं. माझा विठोबा तुकाराम गावडे आणि काशीराम तुकाराम गावडे ह्यांचा खाली वाडा आहे डागाच्या पायथ्याला. गुरं आहेत तिथं. दोन्ही भावां मिळून 13 गुरं आहेत. काजू उरले आणि माझे स्वतःचे काजू 46 हुरपळून गेलं. नाही, गुरांना चारा बिरा काय नाही. आता काय झाडपाला बी पाळलेला नाही. पेंडा बी नाही. पेंडा गुरांना पेंडासुद्धा, पेंडीची सुद्धा मुसीबत झाली. आम्ही काल गेलो होतो महाडमध्ये तिकडं आकल्याला, तर तिथंही नाही म्हणून सांगितलं. मी परत घरी आलो आहे. आता यातनं तपास काढतोय, कोणी नाही म्हणतंय. झाडपी पाळलेलं नाही. बाबा परिस्थिती मोठी कठीण होऊन बसले. माझी एकटीची गुरं जवळजवळ 28 ते 30 गुरं आहे. मसरं आणि गाया जर्सी, गावठी गुरं, गावठी बैल, झोंबीचं 2 रेडं, अशी माझी परिस्थिती बारीक कठीण होऊन बसले बाप्पा. गावचं नाव धामणीचवाडी. मी चेतन कदम. आता ह्या वण्यामुळं गुरांना काय खाण्यासारखं राहिलेलेच नाही. पूर्ण आजूबाजूने पूर्ण जळून गेलेलं आहे. आणि गवत असताना आम्हाला गुरांचं थोडंफार म्हणजे त्याचा निवारा व्हायचा, पण आता गवत नसल्यामुळं जनावरांना दिवसाला 150-200 पेंडा लागतो आहे. आणि सध्या आता पेंड्याचा रेट सध्या 10 ते 15 रुपये चालू आहे. दिवसाला आम्हाला असा 150 पेंडा लागल्यामुळे महिन्याला 3-1 पेंडा लागतो आहे. आता इथून 3 महिने असा कठीण काळ आला आहे की गुरांना घालायचं काय, आणि पेंडासुद्धा नाही. जागेवर 15-1 रुपये पेंडा, इथं आणूनसुद्धा 20-22 रुपये पेंडा येतो आहे. सध्याचा काल लय बेकार. त्याची सरकारने काहीतरी करावं वणव्यावाल्या लावणाऱ्यांसाठी.